सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार आणि आरोपी क्रमांक 1 असलेल्या वाल्मिक कराडनं स्वतःला निर्दोष म्हटलंय। मी निर्दोष आहे, मला सोडा, माझा या प्रकरणाशी कोणताही संबंध नाही असा अर्ज त्यानं कोर्टाला सादर केला। त्यावर न्यायालयानं सीआयडीला आपलं म्हणणं मांडण्यास सांगितलंय। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज बीडच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली। यापुढील सुनावणी 24 एप्रिलला पार पडणार आहे। आज सुनावणी आहे आणि निकम साहेब स्वतः उपस्थित राहणार आहेत आज। तर त्या संदर्भात फक्त 5 मिनिटं भेट घ्यायची आहे। जे काही आज सुनावणी दरम्यान ज्या काही गोष्टी होत्या ते निकम साहेब त्याचं स्पष्टीकरण सुनावणी झाल्यानंतर देतीलच। आम्हाला फक्त भेटीसाठी आम्ही आलेलो आहोत। जे काही माहिती आहे SIT CIDकडं आणि जे निकम साहेब आहेत त्यांचा जो समन्वय आहे सगळ्या, त्यामुळं आम्ही आता जास्तीची काही माहिती देणार नाहीत, परंतु आम्ही फक्त उपस्थितीसाठी आलेलो आहोत।